मी या मंचावरून आपल्या सर्वांना संबोधेन असं मला कधी वाटलं नाही। हा योग माझ्या जीवनामध्ये सुवर्ण योग आहे आणि तो जालन्याच्याही जीवनामध्ये सुवर्ण योग असावा अशा प्रकारची बुद्धी शक्ती मला येऊ आणि मी तुमच्या सेवेसाठी कार्यरत राहू हेच आशीर्वाद या निमित्ताने आपल्या सर्वांकडून मला अपेक्षित आहे। 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना राष्ट्राला अर्पण करण्यात आली। जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला आणि लोकशाही तंत्राने घटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला। नागरिकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार मिळाला आहे। या दिवसाला फार महत्त्वाचं विशेष महत्त्व आहे। घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अमूल्य योगदान यांचं या घटना बनवण्यामध्ये आहे आणि त्यामुळे जगामध्ये सहिष्णू म्हणून भारतीय लोकशाही अत्यंत श्रेष्ठ ठरली आहे मी खरंच जाणार। वासुदैव कुटुंबकम या आधारावर जगामध्ये सत्ता स्थापन करून आपल्या संस्काराचा आपल्या विचारांचा झेंडा या जगामध्ये जावा आणि भारत देश एक मोठी महासत्ता बनावा हे स्वप्न या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाहिले आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला योगदान द्यायचं। जालना जिल्ह्याचा आज पालकमंत्री म्हणून मी आपल्याला संबोधत असताना या जालना जिल्ह्याविषयी मी विचार करत होते। मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यामध्ये भविष्यामधील भाईचारा आणि संविधानाला सन्मान देणारा उगम स्थान म्हणून हा जालना जिल्हा ओळखला जाईल अशा प्रकारचा या भागामध्ये प्रशासन शासन काम करेल अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना शाश्वती देऊ इच्छिते। खरं तर जालना म्हणजे सोन्याचा पालना असं मी ऐकलेलं आहे। इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहे। उद्योग एक उद्योग असेल तर तो लाखाचा पोशिंदा असतो। एका उद्योगामुळे अनेक कुटुंबांच्या शहरामध्ये चुली जळत असतात, अनेकांना रोजगार मिळत असतो, अनेकांची मुलं शिकत असतात। तर या उद्योगांना जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी आणि या उद्योगांचं अत्यंत शिस्तीने पालन करून पर्यावरण जपण्यासाठी आम्ही पालकमंत्री म्हणून या जालन्यामध्ये मी कटिबद्ध राहील ते आपल्या सर्वांना वचन देतो। शेती ही लाखांची भूक भागवत असते आणि बळीराजा ती शेती कसं बघतो, त्या बळीराजाचं जीवन कसं सुखी होईल यासाठी आमचं सरकार काम करत आहे। रोज नव्या नव्या योजना हे सरकार आमचं राबवत आहे। युवा हा रोजगाराने युक्त असला पाहिजे, महिला ही स्वावलंबी असली पाहिजे आणि भयमुक्त असली पाहिजे। हे कसं होईल हे पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार हे कटिबद्ध असेल या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शाश्वती देतो। आज आपण राज्यामध्ये अनेक योजना राबताना पाहत आहोत। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजना, या सगळ्या योजनांचा समावेश हा यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच आपण सामान्य माणसापर्यंत प्रत्येक अधिकार त्याचा पोहोचवण्यामध्ये यशस्वी होत आहोत आणि वरचेवर त्या योजना राबवण्यामध्ये आपण योगदान देत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना या जिल्ह्यामध्ये 5,42,000 प्राप्त झालेले अर्ज आणि 5,25,000 पात्र महिलांना या योजनेअंतर्गत प्रतिमाह 1,500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे येत आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। राज्यामधील 65 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती जगण्यासाठी वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे। त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये 2,000हून अधिक प्राप्त झालेले अर्ज आहेत आणि जवळपास 468 नागरिकांचे अर्ज त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत। राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 1,465 बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे। तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना ही आपल्याला माहिती आहे। बळीराजाला अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सरकारने दिलेला अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे। त्याच्यामुळे बळीराजाला खूप मोठी मदत झालेली आहे। त्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना त्यांचं जे सौर पंपावरचं वीज बिल आहे ते माफ करण्यात आलेलं आहे। 7.5 हॉर्स पॉवरच्या क्षमतेच्या शेती पंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवठा केला जाणार।
राज्यातील मुलींना 12वीनंतर उच्च शिक्षणासाठी जी योजना आहे त्या योजनेचा सुद्धा 100% लाभ या ठिकाणी देण्यात येतो. कुक्कुट पालन आहे, शेळी मेंढी पालन आहे, गावागावामध्ये खेड्यामध्ये उद्योजक बनवण्यासाठीची योजना आहे. हे खातं माझ्याचकडे आता आहे. या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण युवकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये या योजना राबवून या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ॲग्री स्टार्ट योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे आणि या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. कोणीही त्याच्या योजनांचा लाभ त्याच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. जिल्ह्यामध्ये तत्सम धनगर समाजातील अनेक समाज घटक आहेत जे भटके आणि विमुक्त आहेत. यांना राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या लाभ देणार आहोत आणि यामध्ये प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या लाभांमध्ये 50% अनुदानावर काही योजना आहेत, काही योजना 20% अनुदानावर आहेत. या योजनांची पूर्ण माहिती, प्रशिक्षण आणि लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्टील आणि सीड्स उद्योगामुळे हा जिल्हा ओळखला जातो. मी मगाच सांगितलं की एक उद्योग लाखाचा पोशिंदा असतो. या उद्योगामुळे या भागामध्ये सिल्क आणि त्याच्यावर शेती करणारे शेतकरी आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामुळे या जिल्ह्याची ओळख आहे. चालू वर्षामध्ये 2046 एकरावर नवीन तुती लागवड करून जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. जालन्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीनची उभारणी करण्यात आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशीम आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येत आहे. वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक बांधिलकी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. 137 अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेलं आहे. क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे. ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी 12 नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामध्ये 8 वसतिगृह ही सुरू झालेली आहेत. त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर ठेवण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना ते देण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्वाचा पाठीचा कणा. यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. जालना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भूमापन मिळकतीचे GIS आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाव देण्यात आलेलं आहे. कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकती अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत. म्हणजे कमीत कमी तंटा होईल, तंटामुक्त असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे. आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात, एवढ्या उत्साहाने आला आहात, जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात. आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते. आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही, पण आपली मान अभिमानाने उंचावेल आणि जालना पालकमंत्री पदाचा काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते. आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.